पुण्यात काका पुतण्याची युती होणार का अशी चर्चा आता सुरू झालेली आहे। अजित पवार आगामी निवडणुकीत पवार गटासोबत जाणार का असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय। जबाबदार सूत्रांनी जय महाराष्ट्रला ही माहिती दिलेली आहे। तर पुण्यात काका पुतण्याची युती होणार असल्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहे। जबाबदार सूत्रांकडून जय महाराष्ट्रला ही माहिती। तर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवी समीकरण पुण्यात पाहायला मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। अधिक माहिती या संदर्भात घेत आहोत। सध्या आमचे प्रतिनिधी रोहन हे माझ्यासोबत जोडले गेले आहे। रोहन, नवीन समीकरण आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात पाहायला मिळतील का? विशेषतः पवार काका पुतणे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहे, काय माहिती आहे? ज्या नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका होत आहेत त्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरची सगळ्यात मोठी घडामोड ही आत्ताच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते। कारण का पुणे जिल्ह्यामध्ये 3 महत्त्वाच्या नगरपालिका आहेत। त्यामध्ये जेजुरी नगरपालिका, फुरसुंगी नगरपालिका आणि तिसरी नगरपालिका जी आहे त्या सगळ्या तिन्ही नगरपालिकांमध्ये दोन्ही पवार जे आहेत ते एकत्र लढणार असल्याची माहिती मिळते। जेजुरी, दौंड आणि फुरसुंगी या तिन्ही नगरपालिकांमध्ये काका आणि पुतण्या दोघांनी एकत्र येऊन निवडणूक लढवण्याची शक्यता आहे। कारण का मागील काही तासांपासून ही संपूर्ण चर्चा जी आहे ते पुणे शहर कार्यालयामध्ये आहे आणि जेजुरीचे कार्यकर्ते, दौंडचे कार्यकर्ते आणि फुरसुंगीचे कार्यकर्ते या तिन्ही नेत्यांनी, तिन्ही शहरातील कार्यकर्त्यांनी जी आहे ती एकत्र लढवण्याची इच्छा अजित पवारांकडे व्यक्त केल्याची देखील माहिती जी आहे ती सध्याच्या घडीला मिळते। त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काका पुतण्यांमधली जवळीक जी आहे ती वाढताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। खरं तर आपण कालच पाहिलं की कोल्हापूरमधल्या चंदगडमध्ये असा प्रयोग जो आहे तो करण्यासाठी कार्यकर्ते तयार आहेत आणि पुणे जिल्ह्यामध्ये देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळते। त्यामुळे नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने काका पुतण्या एकत्रित येऊन काही राजकीय नवीन समीकरण घडवण्याचा प्रयत्न करतायत का? कारण का दोन्ही राष्ट्रवादी मिळून भाजपला आव्हान जे आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये त्यांना द्यायचं आहे। कारण का पुणे जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो गेल्या अनेक वर्षांपासून, दशकांपासून, आणि आता भाजपची ताकद वाढत असताना भाजपला मोठं होऊ द्यायचं नसेल जिल्ह्यामध्ये तर काका आणि पुतण्यांना एकत्र यावं लागेल आणि त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी जे आहेत ते या 3 शहरातील निवडणुकांमध्ये एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। जी, ही समीकरण रोहन पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अधिक माहिती या संदर्भात तुमच्याकडनं घेत राहू। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।